या ठिकाणी TH डायग्राम कशी आलेली आहे, म्हणजे आपण जर त्या गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर आपण काय करतो, त्या गॅसमधली हीट तुम्हाला बाहेर काढावी लागेल, जेणेकरून ते गॅसचं कॉम्प्रेशन घडत असताना त्याचं तापमान काय होतं, म्हणजे गॅस जनरली काय घडतं, जनरली जर एखादा गॅस जर आपण कॉम्प्रेस करत असेल तर त्या गॅसमध्ये उष्णता तयार होते, एक हीट तयार होते, आणि हीट तयार झाल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर काय होतं, ते वाढतं कॉम्प्रेशन घडत असताना. परंतु आपल्याला या ठिकाणी त्या गॅसचं टेम्परेचर काय ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग गॅसचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या गॅसमध्ये जी काही उष्णता तयार होते ती उष्णता किंवा ती हीट आपल्याला बाहेर टाकावं लागेल, आणि ती बाहेर जर टाकली तर आपण गॅसच्या जर बाहेर ती उष्णता गेली, ती हीट गेली, तर त्या गॅसचं टेम्परेचर काय राहील, कॉन्स्टंट राहील त्या गॅसचं कॉम्प्रेशन घडत असताना. समजतंय? म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला एंट्रॉपी ही जास्त असेल आणि गॅसमधून हीट बाहेर गेल्यामुळे त्याची एंट्रॉपी काय होईल, कमी कमी होत जाईल. सुरुवातीला एंट्रॉपी या ठिकाणी पहा, 1 नंबरच्या पॉइंटला एंट्रॉपी काय होते, जास्त होते. त्यानंतर प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचरला त्याचं कॉम्प्रेशन घडत असताना त्याची हीट आपल्याला बाहेर काढावी लागेल कॉम्प्रेशन घडताना, जेणेकरून त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. मग जसजशी आपण हीट बाहेर काढू तशी एंट्रॉपी काय होईल, कमी कमी होत जाईल. आणि या ठिकाणी जे टेम्परेचर आहे गॅसचं ते सुरुवातीला आणि शेवटी फायनल स्टेजला त्याचं टेम्परेचर काय राहील, सेम राहील. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला TH डायग्राम मध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन मिळते. समजतंय? म्हणजे हा TH ग्राफ कसा आला तो. त्यानंतर आपल्याला HS ग्राफ पाहायचा आहे. HS आता जी एन्थॅल्पी आहे ती एन्थॅल्पी टेम्परेचरवरती डिपेंड आहे. एन्थॅल्पी ही टेम्परेचरवरती डिपेंड असते. आता या ठिकाणी कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे, म्हणजे आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवत आहे. म्हणजे टेम्परेचर जर स्थिर असेल तर या ठिकाणची जी काही एन्थॅल्पी आहे ती देखील काय असेल, स्थिर असेल, कारण की एन्थॅल्पी ही टेम्परेचरवरती डिपेंड आहे. टेम्परेचर बदलत नाही म्हणजेच एन्थॅल्पी देखील बदलणार नाही. समजतंय? म्हणजे सुरुवातीची एन्थॅल्पी आणि फायनल एन्थॅल्पी काय राहील, सेम राहील. समजतंय? मी सपोज कन्सिडर करा या ठिकाणी आता एंट्रॉपी यस, एंट्रॉपी हा आपल्याला एक्स ऍक्सिस वरती घ्यायचा आहे, एन्थॅल्पी H आपल्याला वाय ऍक्सिस वरती घ्यायची आहे. जर सुरुवातीला एन्थॅल्पी ही H1 होती आणि एंट्रॉपी सुरुवातीला ही S1 होती. एंट्रॉपी सुरुवातीला काय होती, S1 होती. सुरुवातीला एन्थॅल्पी H1 आणि एन्थॅल्पी S1. समजतंय? आता या ठिकाणी H1 म्हणजे काय, एन्थॅल्पी. एन्थॅल्पी ही टेम्परेचरवर डिपेंड आहे, तर टेम्परेचर या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे एन्थॅल्पी काय राहील, पहिल्यांदा सुरुवातीची एन्थॅल्पी आणि फायनल एन्थॅल्पी काय राहील, सेम राहील. मग त्या दोन्ही एन्थॅल्पी जर सेम राहिल्या आणि एन्थॅल्पी ह्या सेम कधी राहते, जर त्या गॅसचं फेज चेंज होत नसेल तर. अजून एक सांगायचा महत्त्वाचा मुद्दा मला, जर त्या गॅसची फेज चेंज होत नसेल तर. फेज म्हणजे काय, त्याची जी फेज म्हणजे अवस्था आहे. फेज 3 टाईपच्या फेज असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. समजतंय? म्हणजे सॉलिड मधून लिक्विड मध्ये किंवा लिक्विड मधून गॅस मध्ये किंवा गॅसचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होताना किंवा म्हणजे त्या ठिकाणी जर फेज चेंज होत असेल समजतंय. आणि हे जनरली मला एक तुम्हाला सांगायचं आहे की जनरली या ठिकाणी ही जी सॅच्युरेशन लाईन असते त्या सॅच्युरेशनच्या लाईनच्या खालचा जो एरिया असतो, समजतंय, हा जो एरिया आहे त्या ठिकाणी फेज चेंज होते. त्या ठिकाणी काय होते, फेज चेंज होते.
मग या ठिकाणी एंथॅल्पी स्थिर राहणार नाही. फेज जर चेंज होत असेल तर एंथॅल्पी मध्ये बदल हा त्या ठिकाणी थोडासा घडत असतो. समजतंय? फेज चेंज होत असताना ते घडतं. या ठिकाणी हा जो रिजन दिसतोय त्या ठिकाणी मी तुम्हाला डॉट डॉट लाईन दाखवलाय. ह्या डॉट डॉट लाईन मध्ये काय होतं की ह्या डॉट डॉट लाईन मध्ये पहा, ह्याची जी डॉट डॉट लाईन दाखवलेली समजतंय? या ठिकाणी फेज चेंज होते, पण आपल्याला फेज जर आपल्याला चेंज करू द्यायची नसेल तर त्या ठिकाणी एंथॅल्पी काय राहील? कॉन्स्टंट राहील. जर फेज चेंज होत नसेल तर, कारण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. त्यामुळे आपण काय करूया, थोडंसं या ठिकाणी मी जी 1 नंबरचा इनिशियल स्टेजचा पॉईंट आणि फायनल स्टेजचा पॉईंट हा आपण थोडासा एच डायग्रामच्या बाहेर काढूया. म्हणजे त्या ठिकाणी ह्या लाईनच्या वरती फेज ही एकच राहणार आहे, त्या ठिकाणी फेज चेंज होत नाही. समजतंय? ह्या लाईनचा वरचा रिजन हा या ठिकाणी मी येलो डॉटने दाखवत होतो. दिसतोय येलो डॉटनी? हा जो वरचा रिजन आहे ह्या लाईनच्या वरती, त्या रिजन मध्ये एकच फेज असेल, ती गॅसेस फेज असेल. गॅसमध्ये तो लिक्विड असतात, जो गॅसेस फेज असते. आणि त्या इकडे त्या सॅच्युरेशन लाईनच्या आतमध्ये त्या ठिकाणी 2 फेज असतात. म्हणजे त्या ठिकाणी गॅसेस फेज पण असते आणि लिक्विड फेज पण असते. ते मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला, म्हणजे नेक्स्ट युनिटमध्ये येणार आहे ते मी नेक्स्ट युनिटमध्ये सांगेल तुम्हाला. हा ग्राफ याचे डायग्राम आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्यावेळेस देखील तुम्हाला ही माहिती होईल. बरोबर? समजतंय? तर या ठिकाणी मी काय करतो की जी ओके, आपण हा जो पॉईंट जो घेणार आहे फर्स्ट इनिशियल स्टेज आणि फायनल स्टेज, तो पॉईंट ह्या सॅच्युरेशन लाईनच्या वरती घेऊ. म्हणजे जो गॅसेस फेज मध्ये ना आपला, आपण गॅसच घेतलेला आहे. सुरुवातीला तो गॅस आहे, फायनली पण तो काय आहे? गॅसच आहे. त्याचं लिक्विड आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, म्हणजे फेज चेंज करायची नाही, त्याची अवस्था या ठिकाणी आपल्याला बदलायची नाही. तर आपण जर सुरुवातीला त्याची जर एंथॅल्पी घेतली तर सुरुवातीला त्याची एंथॅल्पी असेल सपोज H1. सुरुवातीला त्याची एंथॅल्पी असेल H1. या ठिकाणी घेतोय. आणि सुरुवातीला त्याची जी काही एंट्रॉपी होती ती जास्त होती. ती किती होती? S1 एवढी. मग मला हा पॉईंट भेटेल. सुरुवातीला त्याची एंट्रॉपी आहे S1, त्याची एंथॅल्पी या ठिकाणी एंथॅल्पी आपण y डायरेक्शनने घेतोय, त्यामुळे हाईट इंडिकेट करेल एंथॅल्पी, हॉरिझॉन्टल डिस्टन्स इंडिकेट करेल एंट्रॉपी. यस, हाईट काय इंडिकेट करते? एंथॅल्पी H1. म्हणजे ही हाईट जी आहे ती H1 असेल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स ते असेल S1. म्हणजे आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी पॉईंट भेटेल, 1 नंबरचा पॉईंट तो या ठिकाणी मिळेल. समजतंय? त्यानंतर नेक्स्ट आता आपण त्या गॅसला काय करतोय? कॉम्प्रेस करतोय. गॅसला कॉम्प्रेस करत असल्यामुळे आणि त्या ठिकाणी आपल्याला उष्णता तयार होईल, आणि ती उष्णता आपण त्या ठिकाणी त्या गॅसचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर त्या गॅसमधली उष्णता आपल्याला बाहेर टाकावी लागेल. म्हणजे गॅसमधून हीट काय जाईल? बाहेर जाईल. आणि गॅसमधून हीट जर बाहेर गेली तर त्या ठिकाणी त्या गॅसचं टेम्परेचर काय राहील? कॉन्स्टंट राहील. जर गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं आणि त्याची फेज देखील चेंज झाली नाही, म्हणजे फेज तो गॅस सुरुवातीला तो गॅसच होता आणि फायनली देखील तो गॅसच फेज मध्ये आहे, म्हणजे त्याचं लिक्विड होत नसेल तर त्या ठिकाणी फायनल त्याची एंथॅल्पी काय राहील? ती स्थिर राहील, फेज चेंज होत नाही. तसंच त्या ठिकाणी त्याचं टेम्परेचर काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग फायनल एंथॅल्पी H2 जी भेटणार आहे ती H2 आणि H1 ही सेम राहील. समजताय? परंतु फायनली काय होईल? त्या गॅसमधली हीट तर आपण बाहेर टाकतोय, कारण की त्या ठिकाणी त्या गॅसचं टेम्परेचर आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग त्यासाठी जर त्यामधली त्या गॅसमधली हीट जर बाहेर गेली तर त्याची एंट्रॉपी त्या एंट्रॉपी काय होते? कमी होते. आणि एंट्रॉपी डिपेंड ऑन हीट. एंट्रॉपी ही हीट वरती डिपेंड आहे.
समजतंय? मग या ठिकाणी काय घडेल, त्याची एंट्रॉपी काय होती सुरुवातीला 1 नंबर पर्यंत S1 एवढी होती आणि त्याची एंट्रॉपी जर हीट जर बाहेर काढली तर एंट्रॉपी काय होईल, कमी कमी होत जाईल आणि फायनली तुम्हाला एंट्रॉपी किती भेटेल, फायनली तुम्हाला एंट्रॉपी भेटेल S2 एवढी. दिसतंय इथपर्यंत फायनल पॉईंट तुम्हाला भेटेल. समजतंय? हा फायनल पॉईंट तुम्हाला भेटेल. फायनल एंट्रॉपी झाली S2. समजतंय? या ठिकाणी फायनल एंट्रॉपी झाली. मग या ठिकाणी फायनल पॉईंट आपण त्या ठिकाणी ड्रॉ करूयात. हा सेकंड नंबरचा पॉईंट या ठिकाणी घेतोय मी. समजतंय? म्हणजे या ठिकाणी देखील आपल्याला काय भेटतं, एक हॉरिझॉन्टल लाईन भेटते. प्रोसेस कुठून जाते, 1 कडून 2 कडे जाते. प्रोसेस काय होते, 1 कडून कुठे जाते, 2 कडे. 1 कडून 2 कडे जाते प्रोसेस. समजतंय? प्रोसेस ही काय जाते, 1 कडून 2 कडे जाते. मग या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही ही जर लाईन जर 1 आणि 2 नंबरचे पॉईंट जर जॉईन केले, तुम्हाला या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन भेटेल. दिसतंय? 1 कडून 2 कडे जातात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी येणार आहे 1 कडून 2 कडे आणि एरो हा 1 कडून 2 कडे दाखवा. समजतंय? ही आहे HS डायग्राम आणि HS डायग्राम ही आपण गॅसेस फेज मध्ये दाखवलेली आहे. समजतंय? म्हणजे सॅच्युरेशन लाईनच्या वरती दाखवलेली आहे आणि सॅच्युरेशन लाईनच्या वरती तो जो सबस्टन्स आहे तो गॅसेस फेज मध्ये असतो आणि सॅच्युरेशन लाईनच्या खाली तो त्या ठिकाणी 2 फेज असतात, मिक्स फेज असते. म्हणजे त्या ठिकाणी गॅस पण असतो आणि लिक्विड पण असतो. समजतंय? मग आपण सुरुवातीला तो गॅसच होता, इनिशियल स्टेजला आणि फायनल स्टेजला देखील तो गॅसच होता. त्यामुळे आणि या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतोय, त्यामुळे त्या ठिकाणी त्याची एन्थॅल्पी H ही कॉन्स्टंट राहते. मग आपल्याला HS डायग्राम ही अशी या ठिकाणी भेटणार आहे. समजलं HS डायग्राम? ओके. आता या ठिकाणी जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर आपण या ठिकाणी बॉयल्स लॉ या प्रोसेस साठी अप्लाय करू शकतो. समजतंय? या ठिकाणी आपण काय करू शकतो, बॉयल्स लॉ आपण अप्लाय करू शकतो कारण या ठिकाणी टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे आणि बॉयल्स लॉ मध्ये देखील गॅसचा आपण टेम्परेचर काय ठेवतो, कॉन्स्टंट ठेवतो. मग आपण काय म्हणू शकतो, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. हे बॉयल्स लॉ सांगतो. म्हणजे या ठिकाणी PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे आपण काय घेऊ शकतो, P1 V1 दॅट इज इक्वल टू P2 V2 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं? म्हणजे आपण या ठिकाणी कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेसचं इक्वेशन काय होईल, P1 V1 दॅट इज इक्वल टू P2 V2 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे त्याचं इक्वेशन होईल. त्यानंतर आपण जर वर्क डन जर काढलं कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस साठी तर त्याचं वर्क डन आपल्याला काय मिळतं, P1 V1 log to the base E V2 upon V1. समजतंय? आणि V2 upon V1 दॅट इज इक्वल टू काय असेल, P1 upon P2. मग इथे V2 upon V1 च्या ऐवजी P1 upon P2 जर टाकला तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, P1 V1 log to the base E P1 upon P2. समजतंय? म्हणजे हे दोन्ही इक्वेशन सेमच आहे, ते वर्क डन साठी आहे. तसंच या ठिकाणी P1 V1 च्या ऐवजी मी काय घेऊ शकतो, P2 V2 घेऊ शकतो. का? कारण की P1 V1 इज इक्वल टू काय आहे, P2 V2. तसंच आपलं आयडियल गॅस इक्वेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन हे काय सांगतं, PV इज इक्वल टू MRT. म्हणजे P1 V1 इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण, MRT1. तसंच P2 V2 इज इक्वल टू काय असतो, MRT2 येईल त्या ठिकाणी. समजतंय? ते इक्वेशन तुम्ही पाठ करा. इक्वेशन फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावे लागतील. समजतंय? वर्क डनचा हा फॉर्म्युला आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस साठी वर्क डनचा फॉर्म्युला हा पाठ करा आणि यावरती न्यूमेरिकल्स आहेत. त्यानंतर चेंज इन इंटरनल एनर्जी. तर सुरुवातीला सांगितलं मी चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी बदलते का? बदलत नाही. त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी किती असेल, 0 असेल. म्हणजे या ठिकाणी डेल्टा यू काय येईल, 0 येईल. आता तो 0 काय येतो, कारण की या ठिकाणी कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस मध्ये टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे.
म्हणजे T2 मायनस T1. या ठिकाणी पहा फॉर्म्युला काय आहे चेंज इन इंटरनल एनर्जीचा mCV T2 मायनस T1. T2 आणि T1 हा सेम आहे. मग T2 मायनस T1 काय येईल 0 येईल. मग mCV इंटू 0 त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं 0 ला कशाने पण गुणा तुम्हाला त्याचा आन्सर 0 येईल. तसंच चेंज इन एन्थॅल्पी त्याचा फॉर्म्युला आहे mCp T2 मायनस T1. आता या ठिकाणी देखील T2 मायनस T1 हा टेम्परेचर डिफरन्स आहे. म्हणजे T2 आणि T1 हे सेमच असतील. त्यामुळे हा T2 मायनस T1 हा 0 येईल. त्याचं सबट्रॅक्शन काय येईल 0 येईल. ती 0 आली तर mCp इंटू 0 त्याचा आन्सर काय येईल तुम्हाला 0 मिळेल. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी तसंच चेंज इन एन्थॅल्पी ती काय असेल 0 असेल. म्हणजे एन्थॅल्पी आणि इंटरनल एनर्जी मध्ये या ठिकाणी बदल घडणार नाही. समजतंय त्या ठिकाणी बदल घडणार नाही. समजतंय ओके. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे हीट सप्लाय. हीट सप्लाय और हीट ट्रान्सफर. तर हीट सप्लाय आणि हीट ट्रान्सफर त्यासाठी फॉर्म्युला असेल Q इज इक्वल टू हा वर्क डन एवढा येईल. हीट सप्लाय ही वर्क डन एवढी असते कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस मध्ये. हीट सप्लाय ही किती असते वर्क डन एवढी. मग वर्क डन किती होतं ते वर्क डन आपण तोच फॉर्म्युला हीट सप्लाय साठी घेणार आहोत. समजतंय म्हणजे वर्क डन आणि हीट सप्लाय हे सारखेच असणार आहे. कशासाठी कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस साठी हे लक्षात ठेवा. मग त्यासाठीचा फॉर्म्युला P1 V1 log to the base E V2 upon V1 that is equal to P1 V1 log to the base E P1 upon V2. त्यानंतर चेंज इन एंट्रोपी. चेंज इन एंट्रोपी म्हणजे डेल्टा एस. डेल्टा एस चा फॉर्म्युला असतो Q अपॉन T. Q म्हणजे या ठिकाणचा जो Q आहे त्याला कशाने डिवाइड करायचं T ने टेम्परेचरने. मग फायनली तुम्हाला काय मिळेल पहा या ठिकाणी जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे त्याला फक्त कशाने डिवाइड करायचं T ने. म्हणजे काय येईल P1 V1 अपॉन T log to the base E V2 अपॉन V1. आता P1 V1 म्हणजे काय mR T1 असतो. P1 V1 म्हणजे काय mR T1. आता T1 आणि T या ठिकाणी कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे T1 हा जर आपण T घेतला तर त्या ठिकाणी T आणि T1 हा कॉन्स्टंट राहील. त्यामुळे T आणि T1 सेमच राहील. मग त्या ठिकाणी P1 V1 दॅट इज इक्वल टू mR T तो आपण घेऊ शकतो. आणि आपण काय लिहिते P1 V1 च्या ऐवजी काय लिहिलं मी इथे mR T लिहिलं. कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन पहा PV इज इक्वल टू mR T. ते पुटअप केलं मी. मग या ठिकाणी T काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे खाली काय आला फक्त mR. म्हणजे फायनली तुमचं इक्वेशन काय येईल mR log to the base E V2 upon V1 हा भेटला तुम्हाला फायनली डेल्टा एस. डेल्टा एस म्हणजे काय चेंज इन एंट्रोपी. आणि हे सर्व फॉर्म्युले कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस साठी आहे ते तुम्ही पाठ करून घ्या. आणि यावरती तुम्हाला न्यूमेरिकल पण आहे. ओके समजतंय. आपल्याला आज या ठिकाणी आपण कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस ही आपण स्टडी केलेली आहे की आपण या ठिकाणी मी माझं लेक्चर स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चर लगेच स्टार्ट होईल.